गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपल्या नेहमीच्या पद्धतीने 1-2 मिनिटं नामस्मरण करू, मग चिंतनाकडे वळू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या
श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री गणपती अथर्वशीर्ष याचं आज आपलं दुसरं सत्र. साधारण 2 आठवड्यांपूर्वी गुरुवारी आपण अथर्वशीर्ष या विषयाच्या चिंतनाचा श्री गणेशा केला होता. आपल्या सर्वांचं आवडतं स्तोत्र आणि म्हणूनच ते लोकप्रिय असलेलं हे जे स्तोत्र, याचा प्रत्यक्ष अर्थात्मक चिंतन ज्याला म्हणता येईल ते करण्यापूर्वी त्या स्तोत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय असला पाहिजे, कुठल्या दृष्टीने आपण ते स्तोत्र म्हणावं, कोणता अर्थ मनामध्ये धारण करून ते स्तोत्र म्हणावं, जेणेकरून हे स्तोत्र मला जे देव पाहतं ते सर्वच्या सर्व माप मला माझ्या पदरात पाडून घेता येईल. प्रश्नच आहे खरं, हे सगळं बोलल्यानंतर खूप जाणवतं नेहमी की एवढा विचार आपण कधी करतो का? कारण जाऊ ते सारखा विषय तोच होईल. मागच्याला बोललो आपण, 1 म्हणा, 3 म्हणा, 5 म्हणा, 21 म्हणा, आपले आवडते आकडे असतात. कारण घाई मोदक खाण्याची झालेली असते. गमतीचा विषय पुन्हा सुरुवात तशीच असते, पण किती दिवस सुरुवात अशी असावी हा प्रश्न आहे. आता जसं आपण बालसंस्कार वर्गाचा उल्लेख झाला मगाशी, त्या संस्कार वर्गातल्या मुलांना आम्ही स्तोत्र शिकवतो किंवा आपण लहानपणी हे स्तोत्र शिकलो आणि म्हणतो आहोत, वर्षानुवर्ष म्हणतो आहोत. एक सुरुवातीलाच एक दृष्टांत आठवला मला, परमपूज्य काकांचाच दृष्टांत आहे तो, त्यांच्या प्रवचनात त्यांनी दिलेला. पण छान लागू पडतो की मी इतकी गंभीर सुरुवात केली आत्ता, या स्तोत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा. परमपूज्य काका म्हणतात की जसं मुलं लहानपणी किंवा आपणही शाळेत गेलो लहानपणी, अगदी बालक मंदिर 1ली, 2री, 3री तुम्हाला आठवत असेल तर, किंवा आपलं नसेल आठवत तर दुसऱ्यांच्या मुलं किंवा आपल्या मुलांचे दप्तर, आपण भारतातलं वर्णन आहे सगळं, इथलं थोडंसं वेगळं आहे अमेरिकेतलं. पण काका म्हणतात की त्यांचं दप्तर जर आपण आठवलं ते त्या लहान मुलाचं शाळेत जाणाऱ्या, तर काय असतं त्या दप्तरामध्ये? दप्तरामध्ये काय खाण्याचा डबा, पाण्याची बाटली, एखादी चड्डी, काका गमतीने म्हणतात. आणि केव्हा कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. पूर्वीच्या काळची दप्तर बरं. तर पुढे-पुढे जसा तो विद्यार्थी मोठा होत जातो, तसं-तसं त्याच्या दप्तरातले घटक बदलणं अपेक्षित आहे की नाही? काका गमतीने म्हणतात, निदान त्यातला तो शेवटचा सांगितलेला घटक तरी कमी व्हावा का नाही? चड्डी नावाचा. दृष्टांत आहे बरं का. आपल्याला हसायला येतं, गमतीशीरच दृष्टांत आहे, स्वाभाविक आहे. पण असं आमचं अथर्वशीर्षाच्या पठणाच्या बाबतीत होतं का? हा विषय आहे. कारण पहिलीत असताना, म्हणजे पारमार्थिक पहिलीत म्हणूया आता, किंवा वयाने लहान असताना आम्ही स्तोत्र म्हणत होतो, आजही म्हणतो आहोत. फरक जर काहीच पडला नसेल, तेव्हा जी भूमिका होती तीच आजही असेल, तर मग पहिलीतलं दप्तर घेऊन मी 10वीत जातोय का? असा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्या दृष्टीने हे स्तोत्र मला काय देऊ पाहतं, त्याचा अभ्यास आता आपण नको का करायला? त्या वयाचे आपण नाही का झालो? हा प्रश्न आहे. आणि तो जर केला, तर ते स्तोत्र मला जे देऊ पाहतं, ते सर्वच्या सर्व माप मला माझ्या पदरात पाडून घेता येतं. आता मागील वेळेला आपण प्रास्ताविक रूपाने हा सर्व विचार केलेलाच आहे.
प्रत्यक्षात अजून अथर्वशीर्षाच्या चिंतनाला, अभ्यासाला सुरुवात व्हायचीच आहे. कारण आपल्याला शांतपणे सगळं समजून घेतच पुढे जायचं आहे. काय-काय आपलं आत्तापर्यंत चुकत गेलं, कशी आपल्याला दुरुस्ती करायची आहे. अथर्वशीर्ष मी जसं मागच्याला बोललो आहे, की म्हटलं तर निमित्त आहे. हे एक स्तोत्र आहे. दुसरं कुठलंही स्तोत्र या निमित्ताने घेतलं असतं, रामरक्षा घेतलं असतं तरी प्रस्तावना साधारण अशीच राहिली असती. कारण जर चुका आपण त्याच करतो, तर दुरुस्ती तीच, स्तोत्र कोणतंही असो. त्यामुळे मागच्याला प्रास्ताविक रूपाने आपण विचार केला आणि त्यात प्रामुख्याने आपण असं पाहिलं, की आणि हा जो दृष्टिकोन मी मगाशी बोलत होतो, तो दृष्टिकोन म्हणजे काय? नेमकं काय? मागच्याला जर कोणी नसतील, त्यांनी ध्वनिमुद्रण ते ऐकलं नसेल, तर प्रामुख्याने आपण असं बोललो मागच्या वेळेला, की अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. हे आपण शिकलो मागच्या वेळेला. ते उपनिषद कसं आहे हे पुन्हा बघण्याची गरज नाही. ते मागच्या वेळेला झालेलं आहे. पण उपनिषद आहे. मागच्या वेळेसचा मुख्य संदेश किंवा द की टेक अवे शुद्ध मराठीत काय होता? की अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे आणि त्यामुळे अथर्वशीर्षाच्या अभ्यासाला म्हणूया, त्याच्या चिंतनाला म्हणूया, उपनिषदाच्या अभ्यासाची उंची, दर्जा, गंभीरता, गंभीरता याचा अर्थ खोली असा होतो. हाही अर्थ बऱ्याच वेळा स्पष्ट करावा लागतो, कारण परमार्थ ऐकता-ऐकता इतके गंभीर चेहरे होतात आपले, गमतीचा विषय थोडासा, की असं वाटतं हा आनंदाकडचा प्रवास इतक्या गंभीर चेहऱ्याने का होतो कळत नाही. जायचा आनंदाकडे आहे. गमतीचा भाग. पण इथे गंभीर या शब्दाचा खरा अर्थ खोली असा आहे. जसं आपण म्हणतो समुद्र गंभीर आहे, नेहमीचं दृष्टांत. गंभीर आहे म्हणजे काय? समुद्र खोल आहे. त्याच्या खोलीचा अंदाज लावता येत नाही. तसं अथर्वशीर्षाचं अर्थग्रहण म्हणा, अभ्यास म्हणा, चिंतन म्हणा, हे कोणत्या उंचीचं, कोणत्या दर्जाचं, कोणती खोली असलेलं झालं पाहिजे, तर उपनिषदाच्या अभ्यासाची उंची, दर्जा, गंभीरता त्याला यायला पाहिजे. त्याला आपण ती दिली पाहिजे. तर तो आपला प्रवास 1ली ते 10वी, 12वी, पी-एच-डी वगैरे मगाशी जे दप्तराचं वर्णन केलं गमतीने, तो खरंच तो प्रवास होतो आहे, असं म्हणता येईल. आता मागच्या वेळेला बोलणं झालं, उपनिषद हा शब्द सातत्याने आपल्या पुढे येतोय. उपनिषद शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, खात्री आहे मला. उपनिषदांची नावही आपल्याला माहिती असतात, त्यातले काही श्लोकही आपल्याला पाठ असतात, चांगली गोष्ट आहे. पण आता उपनिषद शब्द कसा तयार झाला आणि त्याचा अर्थ काय आहे याबद्दल श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या उपदेश साहस्त्रीमध्ये एक श्लोक आहे. याच्यासाठी आपल्याला संतांचे पाय धरावे लागतात. कारण उपनिषद म्हणलं की ताबडतोब माझ्या डोक्यात काय येतं, मला माहिती आहे. मला माहिती आहे म्हणजे काय 2-4 नावं मला उपनिषदांची माहिती आहेत. 2-4 श्लोक माहिती आहेत. पण मुळापासून अभ्यास असा करायचा असतो. उपनिषद शब्दच मुळात कसा तयार झाला आचार्य आपल्याला सांगतात आहे. उपदेश शास्त्रीमध्ये. सदे रूपानी पूर्वस्य पिपिचोपनिषद भवेत मंदीकरण भावाच्च गर्भादेहे शातनात तथा. असा तो श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की उप आणि नी असे हे 2 उपसर्ग आहेत लावलेले. कशाला? सद या धातूला. आणि त्याचा क्विप प्रत्यय होऊन उपनिषद असा शब्द तयार होतो. त्याच्यामागे थोडं संस्कृत व्याकरण आहे. त्याची क्लिष्टता आपण सोडून देऊ. म्हणून तर पूर्वीच्या काळी किंवा अजूनही वेदांचा जो यथार्थ अभ्यास केला जातो ना, त्याच्यामध्ये खरंच सुरुवात संस्कृत व्याकरणानेच होते. लघुसिद्धांत कौमुदी उदाहरणार्थ. कारण बऱ्याचशा या शब्दांची व्युत्पत्ती, त्याच्या मागचा असलेला खरा धातू, त्याला कोणते उपसर्ग लागले आहेत, त्याच्यातनं कोणता अर्थ अपेक्षित आहे. अनेक अर्थाच्या छटा असतात एकाच शब्दाच्या. या सगळ्याचा अभ्यास व्याकरणशास्त्रामध्ये केला जातो. या दृष्टीने म्हणून सुरुवात त्यानी होते. असो, सद हा धातू आहे त्याच्यामागे आणि त्याच्यामागे उप आणि नि हे त्याला उपसर्ग लावलेले आहेत आणि उपनिषदाचा शब्द तयार होतो. त्याचा अर्थ असा आहे की आचार्य म्हणतात मंदीकरण भावाच्य गर्भादेहे
शातनात तथा म्हणजे गर्भाधी म्हणजे जन्म आणि मरण साध्या भाषेत बोलूया. आईच्या गर्भातून आपल्या सर्वांचा जन्म होतो. हे जे जन्म मरण याची पकड मंद होते. मंदीकरण मंद होते म्हणजे शिथिल होते किंवा त्यांचा नाश होतो म्हणजे जन्म मरणाचं जे दुःख एक पुन्हा दृष्टांत आठवला परमपूज्य काकांचा जुना दृष्टांत आहे. काका तुम्हाला माहिती आहे त्यांना डॉक्टर काका म्हणण्याचं कारण असं की ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि वयाच्या 52व्या वर्षी परमपूज्य काकांनी तो व्यवसाय अक्षरशः एका रात्रीमध्ये सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर म्हणजे दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर हे जाणीवपूर्वक बोलतोय मी बरं कारण आपण सर्वजण प्रापंचिक आहोत. आयुष्यामध्ये कुठे कसं थांबावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. संतांकडून हे शिकावं. प्रपंच करावा नेटका समर्थही म्हणतात. पण तो नेटका म्हणजे कसा करावा? नेटका याचा अर्थ तो नेटक्याकरिता फिका होत जातो शरीरात. त्या फिका शब्दाकडे लक्षच नसतं. आपल्याला नेहमी ते अर्धचरण जसं प्रपंची पाहिजे सुवर्ण. आवडती ओवी आहे सगळ्यांची. सगळ्या म्हणजे कोणाची? आपल्या सगळ्यांची. कारण आपण सर्व कोण आहोत? प्रापंचिक आहोत. आणि प्रपंचामध्ये सुवर्ण पाहिजे असं आपल्या सर्वांचं एकमत आहे. त्यामुळे ती ओवी आम्हाला फार आवडते. पण त्याचा अर्धचरणच पाठ करतो आम्ही. प्रपंची पाहिजे सुवर्ण. त्यामुळे समर्थ एकदम लाडके संत होऊन जातात आपले. पण पुढं काय सांगितलंय ते कोण विचारतं? तसं प्रपंच करावा नेटका, पण नेटकाचा अर्थ तो फिका होत जातो. फिका होणं अपेक्षित आहे. नाहीतर वय वर्ष 65, 70, 75, 80 जे काही धरायचं ते धरा. आणि आता नातवाचे पण मुलं सांभाळण्याची जबाबदारी रामकृष्ण एवढंच बोलतो. कुठे थांबावं? दृष्टांत सुरू होता. ते डॉक्टर होते. ते डॉक्टर असतानाचा एक गंमत काकांनी सांगितली. त्यांच्याकडे एक दमा झालेली एक स्त्री आली. काकांनी नुकतीच सुरुवात केली होती त्यांच्या प्रॅक्टिस डॉक्टरकीच्या व्यवसायाला. मुरगुड या गावी कोल्हापूरच्या जवळ गाव आहे काकांचं. आजही काका तिथे राहतात. वय वर्ष 90. जुलै महिन्यात 90 वर्ष पूर्ण होतील काकांना. ती आली स्त्री म्हातारी. तिला दम्याचा विकार होता आणि वर्षानुवर्ष क्रॉनिक डिसीज ज्याला म्हणतात. आणि काका गमतीने म्हणाले, की ती सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आली होती. पण एक श्रद्धा असते ना माणसाला. गावात नवीन डॉक्टर आला म्हणजे त्याच्याकडे नवीन ज्ञान असलं पाहिजे, नवीन औषध असली पाहिजे. म्हणजे आले. सगळं सांगून झालं. सगळं डॉक्टर आणि रुग्ण यातला जो संवाद असतो तो झाला आणि ती तावातावाने म्हणाली, "पण डॉक्टर साहेब मला हा दमा झालाच का?" असा तिचा प्रश्न. काकाने तिला शांतपणे उत्तर दिलं, "तू जन्माला आली म्हणून तुला दमा झाला. आता याच्यापुढे तुला त्याचं दुःख नको असेल तर पुन्हा जन्माला येऊ नकोस. मग त्याच्यासाठी काय कर, उपनिषदाच्या अभ्यासाला बस." आपला विषय तो सुरू. जन्म मरणाचं त्याचं कारण थोडं विनोदाने बोललो आपण, पण जी काही दुःख आज मी आयुष्यामध्ये भोगतो आहे, सो कॉल्ड दुःख. खरं त्याला दुःखाचा दर्जा द्यावा का वगैरे हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. पण मला तर दुःख वाटतात ना ती, त्रास होतो ना त्याचा. अपमान झाला, कोणी काही बोललं, अपयश आलं, काही अपघात झाला, काही जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, इत्यादी, इत्यादी. याचं मूळ कारण काय आहे? जन्माला आलो. जन्माला का आलो आणि ते काय हे सगळं नंतर. पण मुद्दा असा की हे जे गर्भादी म्हणून आचार्य म्हणतात आहे, की या जन्म मरणरूप ही जी दुःख त्याच्यामुळे प्राप्त होतात, त्यांचा नाश होतो. कशाने? उपनिषदाच्या यथार्थ चिंतनाने. उपनिषद या शब्दाच्या अर्थाचं विस्तृत स्पष्टीकरण आचार्यांनी कठोपनिषदाच्या भाष्याच्या आरंभी केलेलं आहे. अगदी विस्तृत केलेलं आहे. कठोपनिषद सुरू होण्याच्या आधी जे आचार्यांचं भाष्य आहे, त्याच्यामध्ये सद धातूचा मगाशी आपण जसं बघितलं शिथिल करणं, नाश करणं असा तर अर्थ होतोच. पण त्याबरोबर गती देणं असा एक तिसरा अर्थही दिलेला आहे. गती देणं. उपनिषद. उपनिषद. गती देणे. कुठून कुठे गती हो? असं म्हटल्यावर येतो की नाही मनामध्ये विचार. कुठून कुठे गती? कोणाला गती?
कशासाठी गती? असे प्रश्न निर्माण होतात. त्या विषयात फार खोल आपल्याला जायचं नाहीये, पण त्याचं थोडक्यात उत्तर आहे आणि सगळ्यांना पाठ आहे. काय? असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. हे उपनिषद मला देतं. हे उपनिषदांनी मला देणं अपेक्षित आहे. काय? असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. असतकडून सतकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे. थोडक्यामध्ये कशाकडून कशाकडे? कशाचं वर्णन सुरू आहे? सत, चित, आनंद. त्याचं कारण आहे, अखंड आपल्या सर्वांना जीवनामध्ये असतचाच अनुभव येतो. असतचा म्हणजे काय? असत याचा अर्थ काय? जाऊ दे, वेगळाच विषय सुरू होईल. साध्या भाषेत बोलूया, फार वेळ नाही आपल्याकडे. नाशिवंत, जे जे मला दिसतं, भासतं, जाणवतं, अनुभवाला येतं, आजूबाजूला फक्त नजर टाका तुमच्या, हजारो पदार्थ तुम्हाला दिसतील, ज्या खोलीत तुम्ही बसले असाल. ते सर्व काय आहे? नाशिवंत आहे. सर्वच हा देह, ज्या देहाच्या माध्यमातून, या देहाच्या ज्या डोळे नावाच्या इंद्रियाच्या माध्यमातून मी सगळं बघतोय, तोही नाशिवंत आहे. मग अविनाशी असं एकच तत्व या जगामध्ये आहे. त्याला सत असं म्हणतात. आणि त्या सतची ती व्याख्याच आहे, निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत. ज्याचं अस्तित्व कशावरही, कोणावरही, कधीही अवलंबून नाही, त्याला म्हणायचं सत. हे जग निर्माण होण्याच्या पूर्वी सुद्धा जे आहे, जग आज आहे तरी ते आहे, आणि जग कोट्यावधी वर्षानंतर हे संपणार आहे तरीही ते आहे. भाषा बदलली, लक्षात आली असेल तर. होतं, असेल अशी भाषा नाही आहे. कारण ही कालसापेक्ष भाषा आहे आणि काळ ही मनुष्य सापेक्ष संकल्पना आहे. हे कालातीत तत्व आहे. बघणारच आहोत आपण सगळं ते आता हळू. जसं त्वं कालत्रयातीतामध्ये हाच विचार करायचा आपण, अथर्वशीर्षाच्या. त्याला म्हणतात सत. फक्त आता उल्लेख केला म्हणून थोडंसं बोललो. बाकी पुढे जाऊया. तर असं जे सगळं विनाशी मला अनुभवाला येत आहे, त्या विनाशी सगळ्या तत्वांकडून अविनाशी तत्वाकडे, अज्ञानाचा मला सगळा अनुभव आहे, त्या ज्ञानाकडे, ज्ञानरूपतेकडे. ज्ञान नव्हे, ज्ञानी नव्हे, ज्ञानरूपता. फरक आहे पुन्हा. बघणार आहोत आपण हळू. या सर्व संकल्पना स्वच्छ, स्पष्ट समजावून घेणार आहोत. आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे. मगाशीच आपण बघितलं, की मुळात दुःख प्राप्त का झालं? कारण जन्माला आलो म्हणून. आणि जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. जन्मच नसेल तर मृत्यू असेल का? नाही, साधं गणित आहे. थोडक्यामध्ये अथर्व शीर्षाच्या अधिकार संपन्न होऊन केलेल्या यथार्थ चिंतनाने अशी गती प्राप्त होते, ज्याचं वर्णन आपण आता केलं. असं उपनिषद या शब्द योजनेने सिद्ध होतं. विषय काय सुरू आहे आपला? अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. उपनिषद शब्द कसा तयार झाला? त्याचा अर्थ काय? उपनिषद, कुठलंही उपनिषद, मग ते अथर्वशीर्ष असो का अजून कुठलं उपनिषद असो, ते आपल्याला काय नेमकं देतं, याचा आपण विचार केला. ही आहे अथर्वशीर्षाच्या अभ्यासाची उंची, दर्जा, खोली, गांभीर्य. हे सातत्याने बोलण्याचा उद्देश एकच आहे, की प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या मनामध्ये स्पष्ट ठसावं, की ह्यासाठी ही अशी स्तोत्र आपल्यासमोर ठेवली जातात. आणि हा सर्व आवाका लक्षात न घेता जर मी अथर्वशीर्षाचं पठण करीत असेन, तर मग मला दिलेल्या तलवारीनी मी भेंड्या चिरतो आहे. गमतीचा विषय. म्हणणं थोडंसं मी मुद्दामून आणतो बरं काय, कारण जरा जास्तच गंभीर होतं. आधीच विषय गंभीर, ते चिंतन वगैरे म्हटल्यामुळे छान आपल्याला हसत-हसत शिकायचं आहे. की तलवारीनी भेंडी चिरता येत नाही का मग? येते ना. शेवटी धार असतेच की त्याला. पण तलवार त्याच्यासाठी बनवलेली आहे का? नाही. तसं काहीसं होतं आपलं, आणि त्याच्याकरता ही सगळी मांडणी, की त्याला तो जो दर्जा, ती जी गंभीरता, खोली, उंची ती आपण द्यायची.
तर त्या अथॉरिझेशननी मला जे देणं अपेक्षित आहे ते आपल्याला मिळू शकतं. आणि या दृष्टीने आपण मागील वेळेला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायाच्या सुरुवातीला गणपतीचं जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यावरती वेदाचं रूपक महाराजांनी म्हणा, माऊलींनी म्हणा बसवलेलं आहे, ते आपण समजावून घेतलं. आणि मग याच दृष्टीने गणपतीची जी आपली सर्वांची आवडती आरती आहे, त्या आरतीचं जे ध्रुवपद आहे, काय? दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. त्या ही आरती आपण सर्वजण म्हणतोच आहेत अर्थातच वर्षानुवर्ष. पण हे जे त्याचं ध्रुवपद आहे, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, याचं अर्थांतर आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. काय? कारण त्याचा सरळ-सरळ अर्थ काय वाटतो आपल्याला? दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. गणपतीचं दर्शन झाल्यास माझ्या मनाच्या, माझ्या अंतःकरणाच्या सर्व कामना पूर्ण होतात. असा अर्थ करतो आपण त्याचा ध्रुवपदाचा त्या. हा झाला त्याचा वाच्यार्थ. याला म्हणायचं वाच्यार्थ. आणि या वाच्यार्थापासून म्हणजे थोडक्यात काय म्हणूया, आपल्या आवडत्या अर्थापासून, कारण हा अर्थ आपल्याला आवडतो की नाही ऐकायला, किती छान वाटतं, कानाला गोड वाटतं ऐकायला. गणपतीचं दर्शन मी घेणार म्हणजे माझ्या सर्व कामना पूर्ण होणार. छान वाटतं ऐकायला. म्हणून मी म्हणालो, हा वाच्यार्थ. या अर्थापासून तर गणपतीचं मला खरं दर्शन झालं किंवा खऱ्या गणपतीचं दर्शन झालं, असंही म्हणू शकतो. काही बिघडत नाही. कारण आहे समर्थांचं तेही म्हणणं आहे, "एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा." खरा गणपती का म्हणालो? मागच्याला काय बोललो होतो आपण? एक गणपती आहे जो येतो जातो, ज्याचं आपण विसर्जन करतो. आणि खरा गणपती आहे जो कधी येतही नाही, जात नाही, कारण तो यायला आणि जायला त्याला जागाच नाही, कारण तो नाही असं ठिकाणच नाही. "रीता ठावया राघवे विण नाही." समर्थ म्हणतात. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, "त्रिभुवन संचले विठ्ठले." किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? "भरला घनदाट हरी दिसे." उपनिषदही त्याचं वर्णन करतं. "तदेजती तन्नेजती तद्दुरे तद्वंतिके." मागच्याला बोललो असेल कदाचित. मुद्दा हा की तो नाही अशी जागा नाही. तो गणपती, आता गणपतीच्या भाषेत बोलूया. गणपती नाही अशी जागाच नाही. तो निर्गुण निराकार जो गणपती आहे, तो नाही अशी जागा नाही, तो नाही असा काळ नाही. जे सर्वत्र सदा सम, सर्वत्र आहे, सदैव आहे आणि समत्वानी आहे. कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे असंही नाही. म्हणून मी म्हणालो खऱ्या गणपतीचं दर्शन असं म्हटलं तरी बिघडत नाही. तर असं दर्शन जेव्हा होतं गणपतीचं, तेव्हा सर्व कामनांना विराम मिळतो. काय पाहतोय आपण? अर्थांतर. अर्थांतर शब्द मागच्याला बोललो का माहीत नाही मला, पण जसं आपण आपल्याला देशांतर शब्द माहिती आहे. एका देशातून दुसऱ्या देशात जाणं. तसं अर्थांतर एका अर्थाकडून दुसऱ्या अर्थाकडे जाणे. पहिला अर्थ वाच्यार्थ जो आपण बघितला, की जो आपल्या सर्वांचा आवडता. दर्शन झालं की सर्व कामना माझ्या पूर्ण होतात. या अर्थाकडून वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाणं आणि लक्ष्यार्थ मला असं सांगतो, की त्या गणपतीचं खरं दर्शन जेव्हा मला होतं, तेव्हा सर्व कामनांना विराम मिळतो. आणि असं का बरं? किती तर्कशुद्ध विचार आहे पहा. कामना म्हणजे इच्छा कशासाठी असतात? सुखासाठी. साधं गणित आहे की नाही? माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी. का वाटतं असं? कारण मला असं वाटतं, की त्यांनी मला सुख होईल. ॲडमिशन त्याला त्याला जरी प्रवेश मिळाला, तरी मिरवणार कोण आहे? मी. मग तुम्हाला माहिती आहे माझा मुलगा कुठे शिकतो? आणि मला असं वाटतं त्यातनं मला सुख मिळणार आहे. माझी प्रसिद्धी वाढणार आहे. मी यशस्वी म्हणून मला मिरवता येणार आहे. माझ्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं. मला भरपूर पैसा मिळावा. मला पदोन्नती म्हणजे शुद्ध मराठीत त्याला प्रमोशन असं म्हणतात. ऑफ मिळावी कार्यालयात म्हणजे पुन्हा शुद्ध मराठीत ऑफिसमध्ये मिळावी. ह्या ज्या सगळ्या कामना ह्या कशासाठी तुम्ही सांगा ना, ह्या सर्व प्रत्येकाच्या कामना वेगवेगळ्या असतील.
आणि असतातच, कारण आपण सर्वजण जीव म्हणून भिन्न आहोत. कामना वेगवेगळ्या, पण सर्वांचं व्हॉट इज द कॉमन डिनॉमिनेटर? कशासाठी? सुखासाठी. आणि त्याच्यातनं मला सुख मिळणार हा माझा जबरदस्त विश्वास आहे. मग कामना सुखासाठी, पण जेव्हा मला खऱ्या गणपतीचं दर्शन होतं, तेव्हा गणपती कसा आहे हो? आनंद रूप आहे की नाही? सच्चित आनंद. त्यामुळे जो आनंदरूप गणपती आहे, त्याचं खरं दर्शन, आणि खरं दर्शन याचा अर्थ एक रूपत्वानी झालेलं दर्शन. तोच मी आहे, सहा अहम सोहम. असं दर्शन मला जेव्हा त्या गणपतीचं होईल, तेव्हा त्या गणपतीसारखाच मीही आनंदरूप होईन का नाही? व्हायलाच पाहिजे. त्यालाच ते एकरूपत्वाने झालेलं दर्शन म्हणतात. मग जर मीच आनंद आहे मला कळलं, जर मी अंबानीचा मुलगा आहे मला कळलं, तर मी भीक मागायला जाईन का? मग ती अक्षरशः भीक म्हणजे रस्त्यावर बसून मागितलेली असो का नोकरीची भीक असो. मीच अंबानीचा मुलगा आहे मला कळलं. आधुनिक दृष्टांत आहे बरं का. मीच आनंदरूप आहे जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवीन, तेव्हा सुखाच्या मागे मी धावीन का? कारण त्या सुखाची प्रेरणा जिथून मुळात निर्माण होते, तो आनंदरूप गणपती म्हणजे मी, असा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. आणि मग स्वाभाविकच काय होतं, माझ्या सर्व कामनांना पूर्णविराम मिळतो. फार सुंदर विषय आहे तो, वेगळा आहे. मला वाटतं शिकागोत मी बोललो होतो, आलो होतो तेव्हा. आणि हा जो लक्ष्यार्थ आहे, हा मागच्याला आपण पूर्ण केला होता, आणि त्याच्यासाठी परमपूज्य काकांच्या त्या गमतीशीर एक दृष्टांत आपण पाहिला होता. कोणता? गणपतीचं दर्शन झालं. तर सगळी कथा तुम्हाला मागच्या वेळेसची आठवत असेल. पण शिकायचं काय त्याच्यातून? हे तिथे निमित्त आपण जरी घेतलं त्या आरतीचं, तरी मुद्दा आपला हा सुरू होता, की असं अर्थांतर पाहत खरा जो अर्थ आहे उपनिषदाचं जे गांभीर्य या अथर्वशीर्ष नावाच्या स्तोत्राला आहे, ते आपल्याला बघायचं आहे. तर उपनिषद जी गती आपल्याला देतं, आणि ती गती आपण मगाशी पाहिली, ती आपल्या सर्वांना प्राप्त होणार. आता प्रत्यक्ष अथर्वशीर्षाच्या चिंतनाला किंवा पठणाला सुरुवात करताना सर्वप्रथम ओम भद्रम कर्णेभिः असा शांती मंत्र येतो. सर्वांना पाठ आहे. त्याला शांतीपाठ असंही म्हणतात. शांतीमंत्र म्हणतात, शांतीपाठ असंही म्हणतात. उपनिषद माहिती आहे आपल्याला अनेक आहेत, पण त्यातली दशोपनिषदं ज्याला म्हणतात, जास्त प्रसिद्ध आहेत. आचार्यांनी त्याच्यावर, त्या 10 उपनिषदांवर काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. त्याला प्रस्थानत्रयी असंही म्हणतात. कशाला? दशोपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, या तीनही वरती भाष्य आहे. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते इति प्रस्थानम, त्याची व्युत्पत्ती व्याख्या आहे. ब्रह्म ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार आहे. जीव ब्रह्म. मी स्वतःला आज काय समजतोय? जीव समजतोय. प्रत्यक्षात मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. हे जे जीवब्रह्माचं ऐक्य आहे, त्याला जी ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय, ते साक्षात्कार तो होण्यासाठी त्याला म्हणतात साक्षात्कार. हो, जाऊ द्या. एक आता विषय शिकायचेच आहेत आपल्याला. कारण इतकी डोकी बिघडवलेली आहेत आपली, कोणी? हे टीव्ही सिरियल आणि हे चित्रपटवाल्यांनी. कारण साक्षात्कार होतो तेव्हा ते मंदिर असं हलतं, घंटा-बिंटा वाजतात, वादळ, विजा, कडकडाट. रामकृष्ण हरी. आत्ता विषय नाही आहे, पण उल्लेख करून गमतीचा पुढे जातो. येईलच विषय कधीतरी. ते आपली डोकी बिघडवलेली आहेत. कारण ते काय दाखवतात हे त्यांनाही कळत नाही. आपण काय पाहतो आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे उभयपक्षी आनंद असतो. साक्षात्काराचा अर्थ साक्षात ते होणे, आणि ते जर शांत असेल तर तिथे विजा कडकडतील का? न तत्र सूर्यो भाती, न चंद्र तारका, नेमा विद्यतो भांती, कुतोयमग्निः, असं ज्याचं वर्णन उपनिषद करतं,
तिथे विजा कडाडताना दाखवतो. रामकृष्ण विषय वेगळा, मुद्दा असा की प्रस्थानत्रयी, तर त्याला जे मदत करतं, 3 गोष्टी त्याला मदत करतात म्हणून त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. दशोपनिषद. तर या दशोपनिषदातील सर्वच उपनिषदामध्ये शांतीपाठ आहेत. उदाहरणार्थ जसं ईशावास्य उपनिषद आहे, त्याच्यामध्ये ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. बरेचसे शांतीपाठ आपल्याला पाठ असतात. चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्या दृष्टीने, कारण ते वारंवार कुठे ना कुठेतरी म्हटले जातात, आपल्या कानावर पडतात, कुठेतरी वाचनात येतात. कठोपनिषदामध्ये ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावई हा शांतीपाठ आहे. प्रश्नोपनिषद आहे. प्रश्नोपनिषद हे अथर्ववेदाचंच उपनिषद आहे. ज्या वेदाचं अथर्वशीर्ष हेही उपनिषद आहे. आपण मागच्या वेळेला त्याचा विचार केला. त्याचा शांतीपाठ ओम भद्रम कर्णेभिः हाच आहे. शृणुयाम देवाः वगैरे. पुढे मुंडक आणि मांडुक्य उपनिषद हेही अथर्वशीर्षाचीच उपनिषद आहे. त्याचंही शांती मंत्राची सुरुवात हीच आहे, ओम भद्रम कर्णेभिः. ऐतरी उपनिषदाचाही मंत्र तोच आहे. बृहदारण्यकाचा ओम पूर्णमेदः पूर्णमिदम् इत्यादी. थोडक्यामध्ये उपनिषदाच्या पूर्वी आणि नंतर शांतीपाठ म्हणण्याची पद्धत आहे. आणि शांतीपाठ जो असतो, ज्याचा आपण विचार करतो आहे, ज्याने आपण आता सुरुवात करतो आहोत आपल्या चिंतनाला, त्याच्यामध्ये विचार केला तर प्रामुख्याने आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केलेली असते. म्हणून तो सुरुवातीलाही म्हटला जातो, शेवटी पण म्हटला जातो. आणि त्या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी विविध देवतांना आवाहन केलेलं असतं. त्याच्यामध्ये आपल्या शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, शक्तींच्या एक परस्पर सुसंवादातून आणि विकासातून आपलं मानवी जीवन उन्नत व्हावं, प्रगत व्हावं, आपल्या सर्वांना ज्ञानप्राप्तीचं सामर्थ्य लाभावं इत्यादी उद्देशाने शांतीमंत्र, शांतीपाठ सदिच्छा रूपाने व्यक्त होतो. हा आहे शांतीमंत्राचा उद्देश. यासाठी शांतीमंत्र म्हटल्या जातो. मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी कसं म्हणतो माहिती आहे? तर माझी फजिती मला सांगायला खूप आवडते. कारण परमार्थामध्ये स्वतःचा अभ्यास करायचा असतो. ते ओम शांती, शांती, शांती येतं ना शेवटी. ते इतक्या ठसक्यात म्हणतो मी, की जणू काही माझे सद्गुरू म्हणतात, जणू काही याला शांतीचा लाभ झालेलाच आहे. कारण मी किती, माझे उच्चार किती स्पष्ट आहे इतरांपेक्षा हे दाखवण्याचा उद्देश असतो. त्याच्यासाठी मोठ्याने ओरडून मी तो शांतीमंत्र म्हणतो. कारण माझा आवाज वेगळा कळला पाहिजे सगळ्या लोकांना गणपतीची आरती झाल्यानंतर. ते गमतीचे विषय आहेत, हे हलके-फुलके विषय आहेत. पण मी का बोलतो माहिती आहे का? किती पद्धतीने आपण स्वतःला फसवत जातो, की आपल्याला आपलं कळत नाही. तिथे सुद्धा बारीकसा अहंकाराचा एक कुठेतरी धागा असतो. माझा उच्चार, माझं पाठांतर. त्यामुळे मला इतरांच्या आवाजात आवाज मिसळायला आवडत नाही. माझा आवाज इतरांना, डोळे जरी बंद असले सगळ्यांचे, ते कळलं पाहिजे ना, मंगेशचा आवाज आहे. मंगेश दिसतोय, एवढं सुंदर म्हणतो तो. शांतीमंत्र म्हणावं तर त्यांनीच झालं, म्हणजे माझा उद्देश सफल झाला. शांतीमंत्र काय म्हणायचा आहे, त्या शांतीमंत्राला मला काय द्यायचं आहे, ते लिहिणारे जाणो, तो शांतीमंत्र जाणो, माझा काय संबंध? मधनं-मधनं आपण हे सगळं बोलत जायचं, कारण आपल्याला दुरुस्ती करत जायची. अथर्वशीर्षाचा शांतीमंत्र आपल्या सर्वांना पाठ आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. असा हा शांतीमंत्र आहे. त्याचा पुढचाही श्लोक आहे. आपण शांतपणे बघणारच आहोत, त्याचा विचार करणार आहोत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. ओम झाली सुरुवात. लक्ष कुठे असतं पण माझं? भराभर. सुरुवातीलाच ओम. ओम इति ब्रह्म. तैत्तरीय उपनिषद सांगतं आपल्याला. ओमित्येकाक्षरं ब्रह्म, भगवद्गीता आपल्याला सांगते. एकाक्षर सर्व दृष्टी, म्हणजे सर्व दृश्य सृष्टी ज्याला म्हणता येईल,
सर्व इंद्रिय गोचर सृष्टी ज्याला म्हणता येईल ती ओंकार रूप आहे आणि ओंकार ब्रह्म आहे. ह्या दृष्टीनेच सर्व खलु इदं ब्रह्म. म्हणजे ओंकार हे एकाक्षर ब्रह्म म्हटलं जातं त्याला. एक अक्षरी ब्रह्म. ब्रह्माच्या अत्यंत जवळचं, ब्रह्माचं निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचं प्रतीक. ओंकार फार मोठा व्यापक विषय आहे. त्याचे ते 4 पाद इत्यादी, इत्यादी. त्याचा स्वतंत्र विचार आपण करू शकतो. फार सुंदर विषय आहे तो. पण उद उद्देश काय सांगण्याचा सुरुवातच ओंकाराने केलेली आहे. म्हणजे मला कशाचं स्मरण करून ते देतात आहेत? या सर्व गोष्टींचं. परमात्म्याचं स्मरण ओम. देवाहा म्हणजे हे देवांनो. संबोधनात्मक आहे बरं, विभक्ती संबोधन रूप आहे. देवाहा. हे देवांनो, कर्णेभी भद्रम शृणुयाम असं त्याचं काय म्हणूया आपल्याला अन्वय लावून घेता येईल. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः हे जे पहिलं अर्धचरण आहे त्याचा अन्वय लावताना कर्णेभिः भद्रम शृणुयाम म्हणजे आम्ही कानांनी मंगल आणि कल्याणकारी ऐकावं असा त्याचा अर्थ आहे. आपण पहिले सरळ अर्थ बघून घेऊया. जेव्हा आपल्याला थोडंसं चिंतन करता येईल त्याचं. भद्रम कर्णेभिः शृणुयाम म्हणजे आमच्या कानांनी आम्हाला मंगल पवित्र असं ऐकायला मिळावं. भद्रम पश्येम अक्षभिः डोळ्यांनी शुभ कल्याणकारक दृश्य मला बघायला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. स्थिरैः अंगैः जर पदच्छेद केला ना हे समजायला सोपं जातं कारण बरेचसे संस्कृत शब्द मराठीसारखे असतात. स्थिरैः अंगैः म्हणजे उत्तम स्वास्थ्य असलेलं काय म्हणूया निरोगी शरीराने म्हणूया. स्थिरैः अंगैः तष्टुवांसस्तनुभिः तुष्ट करणाऱ्या शब्दांनी तुमचं स्तवन करत तुमची काय म्हणूया सेवा करत आणि यत आयुः यदायुः यत आयुः त्याचा पदच्छेद आहे की जे आयुष्य आम्हाला प्राप्त असेल ते देवहितम म्हणजे देवांसाठी देवाच्या प्राप्तीसाठी व्यशेम म्हणजे व्यतीत करावं असा त्याचा अर्थ आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अंगैः स्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम म्हणजे व्यतीत करावं देवहितम म्हणजे देवांच्या प्राप्तीसाठी यदा युः यत आयुः मला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे ते या निरोगी सुदृढ शरीराने पुन्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता काय आठवायचं आहे अर्थांतर. पुढे अजून आहे श्लोक तो आपण घेणारच आहोत पण पहिले याचं थोडं चिंतन करूया कारण भद्र सगळ्यात महत्वाचा शब्द इथे आज जो काही उर्वरित वेळ आपला थोडंसं त्याच्यात करूया. आहेत आपल्याकडे पुढची अनेक सत्र आहेतच त्यामुळे आपल्याला घाई करण्याची गरज नाहीये. आपल्याला जे देऊ पाहताय पुन्हा ते उपनिषद ते सगळं आपल्याला पदरात पाडून घ्यायचं. आता अनेक वेळेला भद्र शब्दाचं आपल्याला अनेकांना मी गमतीने विचारतो, "भद्र शब्द माहिती आहे का हो?" तर बरेच लोक नाही म्हणतात. कधी असं ऐकलं नाही आहे. अभद्र माहिती आहे का? "हो, हो" म्हणतात सगळेजण. 100% सगळेजण माना डोलवतात. किती गंमत आहे पहा. म्हणजे गमतीचाच विषय आहे तो एक. अभद्र शब्द माहिती आहे, पण भद्र शब्द माहिती नाही. खरं ज्याला अभद्र शब्द माहिती आहे आणि त्याचा अर्थ कळतो, त्याला भद्र कळतोच. कारण त्याच्या विरुद्ध शब्द आहे तो या अर्थाने. पण गंमत पण आहे त्याच्यात आणि एक थोडंसं वास्तव पण आहे. आम्हाला अभद्रच माहिती असतं. भद्र माहितीच नसतं. त्यामुळे फार काही कठीण अर्थ नाही आहे. अभद्र जर मला कळत असेल, तर त्याच्या अगदी विरुद्ध जे आहे त्याला भद्र असं म्हणतात. साध्या भाषेत बोलूया. भद्र म्हणजे मंगल, पवित्र म्हणजे भद्र आणि ते जे नाही ते सर्व अभद्र. आता अखंड मला माझ्या कानावरती भद्र पडावं, म्हणजे माझ्या कानाने मला मंगल जे आहे, जे पवित्र आहे, ते ऐकायला मिळावं.
माझ्या डोळ्यांनी मला अखंड मंगल पवित्र जे आहे त्याचंच दर्शन व्हावं. आता 1-2 गोष्टी एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचा अभ्यास करताना, की आता इथे कान आणि डोळे यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे काय आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत. झाली चिंतनाला सुरुवात झाली आहे. चिंतन असं करायचं असतं. नाहीतर भराभर अर्थ दिलेलाच असतो पुस्तकात. तो वाचून पुढे जाता येतं. काय आहे? कान आणि डोळे काय आहे? ज्ञानेंद्रिय आहेत माझी. पण इथे जरी 2चा उल्लेख असला तरी उरलेले 3ही धरायचे. याला उपलक्षण म्हणतात. पण या 2चा उल्लेख याच्यासाठी केला, की आपला जास्तीत जास्त संबंध जो येतो या जगाशी तो जास्तीत जास्त या 2 ज्ञानेंद्रियांनी येतो. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं. गंध, स्पर्श आणि रस हे उरलेले जे 3 आहेत, कमी येतो संबंध. येत नाही असं नाही. पण बहुतांश वेळेला आपल्या दिवसाचा जर विचार केला व्यवहाराचा, याने होतो. आता काय अपेक्षा व्यक्त केलेली आहे? भद्र म्हणजे पुन्हा एकदा मंगल, पवित्र, कल्याणकारक असं मला ऐकायला मिळावं, असं मला पाहायला मिळावं. आता प्रश्न असा आहे, त्याचे 2 भाग करता येतील. एक म्हणजे जे माझ्या नियंत्रणात आहे आणि दुसरं जे माझ्या नियंत्रणात नाही. म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी जे बघतो, मी जे ऐकतो, ते काय बघावं, काय पाहावं, काय ऐकावं, हे बऱ्याचशा प्रमाणात माझ्या नियंत्रणात आहे की नाही? तुम्ही सांगा. बऱ्याचशा प्रमाणात. आता आपल्या दिवसाची सुरुवात होते. पुन्हा माझी फजिती मी सांगतो. माझं सांगायला मला खूप आवडतं. दिवसाची सुरुवात कशी करतो मी? ज्या क्षणी मला जाग येते, त्या क्षणी विज्ञानाच्या कृपेने मला एक 6वा अवयव प्राप्त झालेला आहे. कोणता? बोलण्यापेक्षा मी दाखवतो तुम्हाला. हां, आहे की नाही? आपल्या सर्वांना तो प्राप्त झालेला आहे. 6वा अवयव म्हणतो मी त्याला आजकाल. आणि मी झोपेतनं उठतो. उठल्याबरोबर मी झोपलो असताना या जगामध्ये काय नेमक्या घडामोडी झाल्या? मोदींपासून तर बायडनपर्यंत काय बोललेत प्रत्येकजण? कारण हे जर मी बघितलं नाही तर या जगाचं कसं होणार? असे माझे काही समज असतात, गोड गैरसमजुती असतात. आणि खरं इतकी छान गाढ झोप झालेली असते, विचार केला तर जरा चित्त शांत झालेलं असतं त्या झोपेच्या निमित्ताने. पण ज्या क्षणी जाग येते, त्या क्षणी तो सर्व कचरा, त्याला कचराच म्हणायचा, आतमध्ये घेण्याची व्यवस्था या 6व्या इंद्रियाने आपल्याला करून दिली आहे. मग त्या कचऱ्याचं माध्यम प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. कोणी WhatsApp बघेल, कोणी Facebook बघेल, कोणी Instagram बघेल, कोणी ऑफिसची ईमेल्स बघेल, कोणी वर्तमानपत्र वाचेल. पण सकाळी उठल्या-उठल्या सर्वप्रथम अगदीच महाभाग असेल तर चित्रपटच पाहील. एखादी टीव्ही सीरियल सुरू करेल बघायला. आदल्या रात्री अर्धवट बघून झोपलेलं, पुढे काय झालं? त्या सासू-सुनेचं भांडण झालं होतं, पुढे काय झालं त्यांचं? प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू न येतो. जनी तोची तो मानवी धन्य होतो. ते समर्थ जाणे, ते मनाचे श्लोक जाणे. माझा काय संबंध आहे त्याच्याशी? WhatsApp. कारण समर्थांपेक्षा उत्कृष्ट ज्ञान आजकाल WhatsApp युनिव्हर्सिटी देते ना आपल्याला. हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलं माझ्याकडून. गमतीने जरी मी बोललो तरी. WhatsApp युनिव्हर्सिटीवर जबरदस्त श्रद्धा असते माझी. मुद्दा हा आहे, की एक मी फक्त विनोदाने बोलतोय थोडंसं, पण एक उदाहरण, एक दृष्टांत म्हणून आपण घेतोय, की सकाळी उठल्यापासून म्हणून मी अगदी त्याचं वर्णन केलं. ते दिवसभर आपण काय करतो, काय बघतो, काय वाचतो, हे माझ्या नियंत्रणात आहे की नाही? त्याचं उत्तर साधं आहे. कारण ठरवणार कोण आहे? मीच ठरवणार आहे. चित्रपट बघायचे की नाही? मी ठरवतो. कोणत्या प्रकारचे बघायचे? मी ठरवतो. दूरदर्शनवरच्या मालिका, ज्याला शुद्ध मराठीत टीव्ही सीरियल्स असं म्हणतात. बघायच्या का नाही? मी ठरवतो. मग त्याच्यातही दूरदर्शनवरती चांगल्या मालिका पण असतात. तिथे महाभारत असतं, रामायण पण असतं. संतांच्या चरित्राच्या पण मालिका सध्या सुरू आहेत, त्या पण असतात. त्या बघायच्या का जे माझ्या आतमध्ये साठवणूकच आहे ज्याची, कशाची?
काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे यांना उठाव देणाऱ्या मालिका बघायच्या. म्हणजे उरलेल्या सर्व. ज्ञानेश्वरी, दासबोध वाचायचा का कादंबऱ्या वाचायच्या? कानानी प्रवचनं ऐकायची का अजूनही या वयामध्ये वय वर्ष 60, 65, 70 चित्रपटाची गाणी ऐकायची? काय शिकतोय आपण? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा. म्हणून मी त्याचे 2 भाग केले. कोणते? एक ज्याच्यावर माझं नियंत्रण आहे. आत्तापर्यंत मी जे बोललो त्या सगळ्यावर माझं नियंत्रण आहे. त्यामुळे मला निवडायचं आहे. काय निवडायचं आहे मला? जे भद्र आहे ते मला निवडायचं आहे. आणि जे अभद्र आहे ते टाळायचं आहे. मग आता भद्र आणि अभद्र ठरवायचं कसं? मंगल आणि पवित्र आणि अमंगल आणि अपवित्र ठरवायचं कसं? सोपं आहे. या जगतामध्ये सर्वात मंगल आणि पवित्र वस्तू जर कोणती असेल तर ती ब्रह्मवस्तू हीच आहे. कारण ती एकच वस्तू आहे जी ज्याला मायेचा स्पर्श नाही. जेथ माया स्पर्श शकेन. दासबोध सद्गुरूंचं वर्णन करतायत. आणि इतर तुम्ही या जगतातलं काहीही निवडा, त्याला सापेक्षतेने मंगल पवित्र म्हणता येईल, पण ते शेवटी द्वैतातच मोडतं. मुद्दा आपला हा सुरू आहे, की जी गोष्ट जे ऐकल्यानी, जे पाहिल्यानी, जे वाचल्यानी, जे केल्यानी सगळे क्रियापद वापरतोय. मला गती मिळेल, मगाशीची भाषा वापरूया. असतो मा सद्गमय. यासाठी जे मला एक माऊलींची सुंदर ओवी आहे या दृष्टिकोनातून. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, जेणे माथे पाविजे तेणे शुद्ध पुण्य. माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. शुद्ध पुण्याची व्याख्या आहे. मी ज्याला पुण्य समजतो त्याला नाही म्हणत माऊली, पुण्य म्हणायला तयार नाही. जेणे माथे पाविजे, माथे म्हणजे आता भगवंत बोलतात आहेत भगवद्गीतेमध्ये, जे कर्म मला माझ्या स्वरूपानुभूतीकडे घेऊन जाईल, आत्मानुभूतीकडे घेऊन जाईल, परमेश्वराच्या प्राप्तीकडे घेऊन जाईल, त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. आत्ता तो विषय नाही, फार सुंदर विषय येईल कधीतरी बोलण्यामध्ये. आत्ता तेवढाच एक पैलू वापरायचा आपल्याला वेळेच्या मर्यादेत आणि पुढे जायचं. त्यामुळे जे काही मी वाचतो, ऐकतो, पाहतो, हे सर्व क्रियापद वागतो मी जसं म्हणालो, हे सर्व जे मला त्या मंगल आणि पवित्र म्हणजेच ब्रह्मतत्वाकडे म्हणजेच परमेश्वराकडे घेऊन जाईल त्याला भद्र म्हणायचं. मग आता ऑफिसची ईमेल वाचायचे नाही का? ते वाचायचे नाही का प्रश्नच नाही. वाचावेच लागणार आहे. कारण तो तुमचा कर्तव्याचा भाग. आणि कर्तव्य करायलाच पाहिजे असं भगवद्गीता आपल्याला शिकवते. सर्व संत साहित्य, सर्व शास्त्रही आपल्याला तेच शिकवतं. कसं करावं हा भाग तेच शिकवतातच, पण कर्तव्य करायलाच पाहिजे. कारण कर्तव्य केल्याने काय होणार आहे? कर्तव्य म्हणजे काय? कर्म. कर्माने काय मिळतं? चित्तशुद्धी. माझं काम मी उत्कृष्ट पद्धतीने केलं. प्रश्न एवढाच आहे, की जाग आल्या-आल्या ईमेल बघावं का प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, हे झाल्यानंतर कर्तव्याला सुरुवात करावी? हा प्रश्न आहे. आणि त्याचा एक दुसरा भाग आहे. तेवढं बोलूया आणि आजच्या आपल्या या चिंतनाला विराम देऊया. उर्वरित त्या श्लोकाचा विचार आपला सुरू राहीलच पुढच्या सत्रामध्ये. दुसरा भाग मी जसं म्हणालो, की पहिला भाग आहे, ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत, त्या मला भद्र कशा करता येतील? पहा खूप गंभीर विषय आहे. हे सर्व न करता जर मी अथर्वशीर्ष म्हणत राहिलो, की जे मी म्हणतोच आहे वर्षानुवर्ष, काय मिळालं आपल्याला सांगा तुम्ही? ते उपनिषद मला जे देव पाहताय त्यातलं काहीतरी मला मिळालं का? का नाही मिळालं? कारण माझ्या जीवनात मी दुरुस्ती करायला तयारच नाहीये. अखंड अभद्र करायचं सगळं आणि चतुर्थी आली की ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. मग डॉक्टर काका गमतीने म्हणतात ते वाक्य मला आठवतं. तो गणपती तुमच्याकडे बघेल का बघून घेईल? मराठी भाषा खूप गमतीशीर आहे. तो बघेल का बघून घेईल? कारण त्याच्यापासून काही लपून राहतं का? त्याला सगळं कळतंय, की हा महिनाभर काय अभद्र करून आलेला आहे आणि आता माझ्यासमोर बसून मोठ्या ठसक्यात ओम भद्रं कर्णेभिः चालू आहे. कळतं का नाही गणपतीला सांगा तुम्ही?
आता त्याचा दुसरा भाग, की ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाही. उदाहरणार्थ, अनेक गोष्टी माझी इच्छा नसली तरी मला डोळ्यांनी दिसतात की नाही आपल्याला. त्या अभद्र असू शकतात ना? असू शकतात. मंगल, अमंगल, अपवित्र अशा गोष्टी मला कधी-कधी ऐकाव्या लागू शकतात. अशी परिस्थिती असू शकते. काही घटना जीवनामध्ये घडतात. अनेक गोष्टी असतात, की ज्याच्यावर माझं नियंत्रण नाही. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, की मग अशा गोष्टींमध्ये मी भद्र कसं बघायचं हो? आपण अशी कल्पना करू, की माझ्या नियंत्रणात जे आहे ते मी सांभाळतोय व्यवस्थित, सदाचार संपन्न, माऊलींच्या भाषेप्रमाणे. आपल्या पुन्हा ती व्याख्या माऊलींची वेगळी आहे सदाचाराची. आत्ता विषय नाही आपला. पण तसं माझं जीवन सुरू आहे असं गृहीत धरू. पण तरीही अनेक अमंगल, अपवित्र गोष्टींनी हे सगळं जगच भरलेलं आहे आणि या जगात मला व्यवहार करावा लागतो, जगावं लागतं आपल्या सर्वांना जीव म्हणून. एक तुम्ही कितीही पारमार्थिक असा, तुमच्यासाठी काही वेगळं काही नसणार आहे, हेच जग आहे. मग अशाला काय विचार करायचा? भद्र कसं बघायचं मग त्याच्यामध्ये? तेवढा विचार करू थोडक्यात आणि थांबू. एक छान विचार आहे त्याच्या पाठीमागे. कसं आपल्याला शास्त्र शिकवतं पहा. एखादी गोष्ट मी बघतो, बरोबर आहे? मला सांगा तुम्ही, बघणं महत्वाचं आहे का कळणं महत्वाचं आहे? कारण बघून कळतं की नाही आपल्याला? बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण बघत असतो पण आपल्याला कळत नाही. आता उदाहरणार्थ मी माझ्याच विचारांमध्ये असं होतं बऱ्याच वेळा आपण आपल्या विचारांमध्ये असतो आणि एखादी ओळखीची व्यक्ती समोरून जाते, पण आपल्याला कळत नाही. मग ती जवळची मैत्रीण किंवा मित्र असेल ते येऊन असा हातबीत करून, "काय चाललंय? कुठल्या विचारात गढल्यात?" असं विचारते. जवळची नसेल, तर किती शिष्ट आहे, ते स्वतःला खूप शहाणे समजतात वगैरे, वगैरे असं करून नावं ठेवून ती चालली जाते व्यक्ती. ते जाऊ दे, ते घडायचं ते घडतं. पण मी बघितलं नाही का, म्हणजे माझे डोळे उघडे नव्हते का? होते. डोळ्यासमोरून जी व्यक्ती गेली हे मला दिसलं नाही का? दिसलं, पण कळलं नाही. का? कारण असेल कुठल्यातरी विचारांमध्ये मी मग्न असेन किंवा दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असेन वगैरे. किंवा परमपूज्य काका नेहमीचा दृष्टांत देतात. काय? गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं काका म्हणतात आणि बायकोनी मला सांगितलं काय, की "थोडं लक्ष ठेवा, तोपर्यंत मी अंघोळ करून येते, स्नान करून येते." काका म्हणाले, "ती अंघोळीला गेली." मी दुधाकडे डोळे भरून पाहत होतो. काका गमतीने बोलतात, "भरपूर उजेड होता स्वयंपाकघरामध्ये. खिडक्या उघड्या होत्या, सूर्यप्रकाश आतमध्ये होता, दूध दिसत होतं. पण ते दुधाकडे बघता-बघता काहीतरी वेदांताचं चिंतन डोक्यात आलं आणि दूध माझ्या डोळ्यासमोर उतू गेलं. आणि मग काका गमतीने म्हणतात, मग ते अंघोळ म्हणजे ते बेसिकली काय व्हायचं ते झालं शेवटी. दूध उतू गेलं आणि मग ती अंघोळून आल्यानंतर सुद्धा व्हायचं ते झालं. हा गमतीचा विषय संसारातला, तो सोडून देऊ आपण प्रपंचातला. मुद्दा असा की डोळे उघडे नव्हते का? होते. सूर्यप्रकाश नव्हता का? होता. दूध उतू डोळ्यासमोर गेलं. हे दिसत नव्हतं का? दिसत होतं. मग गडबड कुठे झाली? कळलं नाही. का नाही कळलं? ते आपल्याला माहिती आहे आता. माझा मुद्दा आता एवढाच सुरू आहे. बघून मला कळतं, ऐकून कळतं, स्पर्श करून कळतं, चव पाहून रस कळतं, गंध कळतो. कॉमन डिनॉमिनेटर अगेन कळणं. ही 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे अखंड विषय मी आतमध्ये घेत असतो, ती ज्ञानेंद्रिय वेगवेगळी असतील, त्यांचे आपापले विषय असतील, पण ह्या सगळ्याचा समावेश शेवटी कशामध्ये होतो? कळण्यामध्ये होतो. सूर्यप्रकाशात आपल्याला साधारणपणे आपल्याला सगळा व्यवहार सुरू असतो आपला किंवा प्रकाशात म्हणूया. तर सूर्यप्रकाश संपल्यानंतर चंद्राचा असेल किंवा रात्री दिव्याचाही असू शकतो. पण प्रकाशात आपला साधारणपणे व्यवहार होतो. पण अंधार कळतो की नाही आपल्याला? छान वेदांतातला फार सुंदर विषय आहे तो. आपल्याला एकच पैलू आत्ता वापरायचा आहे त्यातला. अंधार कळतो की नाही? कळतो. अंधार कळणं हे कसं काय डोळ्यांनी पाहून म्हणजे खरं डोळ्यांनी पाहणं हा प्रकाशाचा विषय आहे. प्रकाश असल्याशिवाय दिसत नाही. पण अंधार कळतो की नाही? बरं तेही जाऊ द्या. आपल्याला स्वप्न, स्वप्नातही कळतं.
तेव्हा ते एक इंद्रिय काम करत नसतं. थोडक्यात कळण्याला अत्यंत महत्त्व आहे. तर हे जे कळणं, 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 डोळ्यांनी पाहून कळणं, कानांनी ऐकून कळणं, स्पर्श करून कळणं इत्यादी. हे कळणं कोणामुळे होतं हो? एक श्रुती आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रसिद्ध आहे. प्रतिबोध. प्रतिक्षणी आपल्याला बोध होतोय. डोळ्यांनी पाहून बोध, कानाने ऐकून बोध, स्पर्श करून बोध इत्यादी, इत्यादी. प्रतिबोध विदितम. विदित म्हणजे कळणं. प्रत्येक बोधाच्या मागे कळणं कोणामुळे होत आहे? तो बुद्ध आहे. कोण बुद्ध? गौतम बुद्ध नव्हे. ब्रह्मरूप, आत्मरूप, माझं स्वतःचं स्वरूप ते आहे. ते आहे म्हणून मला ते कळतंय. मग आपला विषय हा सुरू होता, जेव्हा मला अभद्र, अमंगल, अपवित्र बघावं लागतं, ऐकावं लागतं म्हणूया. समोरच येतं, टाळता येत नाही, जे आपल्या नियंत्रणात नाही, तिथे भद्र कसं बघावं हा विषय सुरू आहे आपला. हे त्याच्यामध्ये भद्र म्हणजे मंगल आणि पवित्र बघण्याची ही काय म्हणूया युक्ती आहे, की ते पवित्र आहे का अपवित्र आहे हे कळलं का नाही आपल्याला? ते पवित्र आहे की अपवित्र हा विषय नाही आहे. कारण माझं त्याच्यावर आता नियंत्रणच नाही आहे. पण ते कळतं आहे, तर ते ज्याच्यामुळे कळतं आहे, त्याच्याकडे जर मी लक्ष दिलं, तर मी त्याच्यातलं भद्र पाहिलं असा अर्थ होतो. आणि उरलेलं सर्व जे आहे, ते सर्व मायेच्या प्रांतातलं आहे, असा अर्थ होतो. आणि ह्याला म्हणायचं, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा. एक जाणीवपूर्वक मी मंगल आणि पवित्र अशा गोष्टी आयुष्यामध्ये निवडतो. कारण मला मंगल, अत्यंत मंगल आणि पवित्र, त्या पवित्रतेचा आणि मंगलतेचा कळस, की ज्याला आता तिथे दुसरं काही अपवित्र आणि अमंगल करण्यासाठी नाहीच. कारण त्याचं वर्णनच एकमेव द्वितीय असं आहे. असं ब्रह्मतत्व. त्या तत्त्वापर्यंत मला जायचंय. म्हणून मी जाणीवपूर्वक तशी निवड करतो. हा एक भाग. आणि दुसरा भाग, माझ्या समोर जे येतं प्रारब्धवशामध्ये, त्याचा मी या दृष्टीने विचार करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी भद्र पाहायला शिकतो. अशा पद्धतीने जेव्हा मी जीवन जगतो, तेव्हा त्या काय म्हणूया शांती मंत्राचं खरी सार्थकता होते. आणि त्या शांती मंत्र काय म्हणूया म्हणण्याचा अधिकार किंवा अधिकार संपन्न होऊन मी तो शांती मंत्र म्हणतो. आणि मग त्याच्यातनं त्या शांती मंत्रांनी मला जे देणं अपेक्षित आहे, ते घेण्याचा सुद्धा मला अधिकार प्राप्त होतो. कारण अधिकाराशिवाय फळ नाही. त्या दृष्टीने आपण काय म्हणूया, या शांती मंत्राच्या चिंतनाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चरणाचा आपण विचार आज केला आणि आपली वेळ होऊन गेली आहे तशी. तर आज आपण इथे आपल्या चिंतनाला विराम देऊया आणि पुढच्या सत्रामध्ये आपण या शांती मंत्राचा विचार पूर्ण करू. आणि आज इथे थांबू. हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.